नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहे राजस्थानी मुगाची डाळ बाटी। त्यासाठी मी ही मुगाची डाळ सालं काढलेली 3 ते 4 तास भिजत टाकली होती आणि आता ती छान भिजली आहे। मी आता ही मिक्सरवर छान बारीक करून घेणार आहे। आपल्याला पूर्ण बारीक करायची आहे एकदम। बघू शकता मी पूर्ण छान मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे। एकही याच्यात मुगाची डाळ दिसत नाही। आता पूर्ण प्लेन करून घ्यायचे म्हणजे आपल्याला बाटे छान जमतील त्याच्यात। त्यात टाकणार आहे मी आता हिंग, लसूण आणि जिरं याचं वाटून घेतलेलं आहे, ओवा आहे, तीळ आहे, सोप आहे थोडीशी बारीक करून घेतली आहे जाडसर, धणे आहे थोडीशी जाडसर बारीक करून घेतलेले आहे, हळद, तिखट, मीठ आणि थोडी मिरची अशी ठेचल्यासारखी करून घेतली आहे आणि टाकणार आहे कोथिंबीर। आता मी याच्यात हे सगळं जे आहे ते सगळं याच्यात मिक्स करून देणार आहे, टाकून देणार आहे पूर्ण। त्यानंतर टाकणार आहे चिरलेला बारीक कोथिंबीर। आता छान हे मिक्स करून घेते मी याच्यामध्ये। त्यात टाकायचं आपल्याला, कोणी रवा घेऊ शकते, कोणी मैदा घेऊ शकते, कोणी कणिक पण घेऊ शकते। बघा हे छान आता मी मळून घेतलेलं आहे पूर्ण। त्यात टाकणार आहे मी आता तेल। तेल टाकून हे आपल्याला छान परत एकदा मळून घ्यायचं आहे। बघा हे छान तेल टाकून आता मी मळून घेतलेलं होतं। आता याचे आपण पोळ्या जसं करतो त्याप्रमाणे याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि छान पोळ्या लाटून घ्यायच्या आहे। याच्या आपल्याला आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला। बघा छान आपण पोळी लाटून घेतलेली आहे पराठ्यासारखी। आता याला लावणार आहे आपण तेल। पूर्ण तेल लावून घेतल्यावर त्याला आपल्याला याच्यावर तांदळाचं पीठ थोडंसं असं भुरकवायचं आहे आणि फोल्ड करायची एका साईडने फोल्ड केली की त्याला परत तेल लावून घ्यायचं आहे। परत तीच प्रोसिजर करायची। थोडं तांदळाचं पीठ टाकून दुसरी साईड फोल्ड करायची आपल्याला। त्याला परत तेल लावून घ्यायचं आहे, त्याच्यावर तांदळाची पिठी भुरकवायची आहे आणि हे जे आहे हे परत एकदा असं फोल्ड करायचं आहे। दिसत आहे? परत हे फोल्ड करून घ्यायचं आहे सरळ आणि हलक्या हाताने परत थोडंसं लाटून घ्यायचं आहे। हे लाटून घेतलं की याला परत थोडंसं तेल लावायचं आहे। तेल जास्ती नाही लावायचं, थोडं थोडं लावायचं। त्याच्यावर तांदळाची पिठी भुरकवून घ्यायची आणि याचा छान असा हलकासा रोल करायचा। बघा असा हलकासा रोल करून घेतलेला आहे। त्याला आपल्याला आता चाकूने मधातून कापून घ्यायचं आहे। तुम्ही दोऱ्याने पण कापू शकता, पण मी चाकूने कापत आहे। चाकूने कापलं की दोन्ही साईड छान दिसतात। आता याला आपल्याला मध्ये थोडंसं असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं तेल, चमचाभर नाही, थोडं कमीच टाकायचं आणि हे पूर्ण पॅक करून घ्यायचं असं। बघा पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं गोलसर करून घ्यायचं। याचप्रमाणे ही दुसरी पण करायची। याच्यात पण थोडं छिद्र केल्यासारखं करायचं, त्यात तेल टाकायचं थोडं आणि हे पॅक करून घ्यायचं, परत बंद करून घ्यायचं आणि थोडं गोल करून घ्यायचं। आम्ही सगळ्या एकसारख्या करून घेतलेले आहे आणि आता हे जे आहे आपलं पात्र त्याला मी तेल लावून घेणार आहे सगळ्याला। सगळ्याला मी तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये आता एक एक ठेवणार आहे। एक बाटी आपल्याला त्याच्यात आता ठेवायची आहे। सगळ्या एक ठेवून घेतलेले आहे आणि आता मी त्याला सगळ्याला तेल लावून घेणार आहे। थोडं थोडं वरतून तेल लावायचं आहे, आपण आधी टाकलेलं त्याच्यामध्ये तेल, त्याच्यामध्ये थोडं थोडंच टाकायचं आहे। बघा एक साईड झाली, आता दुसऱ्या साईडला ठेवलेलं आहे मी करायसाठी। ती पण छान खमंग होणार आहे। एकदा आपण तेल लावल्यानंतर डबल तेल लावायची गरज नाही। आता जे पहिलं तेल टाकलं तेच तेल आता बाहेर येऊन राहिलेलं आहे। तयार आहे आपली बाटी। बघा किती छान आतमधून एकदम मोकळी, बघू शकता। तयार आहे आपली राजस्थानी मूग दाल बाटी, वांग्याची भाजी, तूप आणि ओल्या हळदीचं लोणचं।
हा व्हिडिओ कसा आवडला असेल लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.